हाय सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती गावरान रेसिपीमध्ये. चला आज बनवूया गावरान पद्धतीने भाकरी. तुम्ही म्हणचिला हिच्यात काय गावरान पद्धत असं नाही. गावरान आमच्याकडं गावाकडं हिच्यात गरम पाणी नाही घालत, किंवा थंड पाण्यानंच मळून एकदम घट्टसर मळून चांगलं मळून पीठ भाकरी करतात. पीठ चाळून घेतले, चाळल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळते. असं चांगलं मळून घ्यायचं. हे बघा असं मर्दून घ्यायचं. भाकरीचं पीठ चांगलं असं मळून घेतलं ना, मग भाकऱ्या म्हणेल तसं येते, छान होऊन येते. आणि कडन थोडं पण पीठ सोडत ना आम्ही. सगळं बघा असं घेऊन चांगलं मळून घ्यायचं. हे बघा गरम पाणी घातलं ना तरी पण किती मस्त आले पीठ. थोडंसं पीठ काढून घ्यायचं. हे बघा केवढं आहे पीठ. थोडंसं पीठ काढून ह्याला पण चांगलं मळून घ्यायचं. हे बघा हातानंच असं गोल केल्यावर गोल व्हायला असं पीठ झाले. चांगलं मळलं ना असं येते. आणि ह्याला दोन्ही हाताच्या मध्ये गोल करून घ्यायचं. असं गोल झाल्यानंतर ह्याला कोरडं पीठ चाळून घेते. ह्याच्यात थापून घ्यायचं छान. असं थापून घेतलं ना कुठं पण थोडं पण चिरणी पडणार नाही. असं भाकरी बनते बघा. पीठ चांगलं मळलं ना चांगलं येतेच. आणि याला थोडं थोडं गोलसर असं भाकरी बनते बघ. थोडं थोडं हाताला पीठ लावून असं दोन्ही हातानं बडवून घेते. दोन्ही हातानं बडवलं तर पण थोडं तर कुठं वेळ चिरणी पडत ना बघा. तो भाकरी कसं झालं गोल गोल व फिरवून धावत्या एक हातानं सगळं बघा. थोडं तर कुठं तर चिरणी पडली का बा. असं बनते भाकरी. तवा तापाला ठेवले ते जर टाकले भाकरी. आता आम्ही हातानं नाही पाणी लावत, त्याला लावतो फडक्यानं लावतो. सगळीकडे चांगलं लागते भाकरीला पाणी. बघा पाणी पाणी दिसते का भाकरीवर कसं सुकलंय सगळं पाणी लावल्यावर लगेच. हे पाठीमागचं बाजूसुद्धा चांगलं भाजते. हातानं लावलं ना पाणी ते पाठीमागचं भाकरीचं सगळं कलरच चेंज होते. लालसर लालसर असं होते. फडक्यानं पाणी लावलं ना लालसर होत ना चांगलं बनते भाकरी. आता मी दुसरी बी भाकरी बडवून घेते. असं भाकरीला मेन म्हणजे पीठ मळणं. पीठ मळलं ना चांगलंसं भाकरी गोलसर येतेच. कुठेही फाटत नाही काय नाही, भाकरी छान येते. चलो दुसरी बी भाकरी बडवून झाले. हे पाठीमागचं भाकरी कसं भाजले. कुठं उरलं असलं तर थोडं थोडं काठ भाजून घ्यायचं. बघा लाल झालं ना का नाही. फडक्यानं भाजलं ना असं भाकरी भाजते. भाकरीवर कसं फुगते टम. सगळीकडं भाजून घ्यायचं. असं कुठं बी कच्चं नाही राखायचं. दुसरी बी भाकरी भाजायला टाकली, त्याला पाणी लावते. फडक्यानं पाणी लावलेलंच बेस्ट. चांगलं सगळीकडं लागते बघा, लगेच सुकते. मी उलटनं सुद्धा वापरलं नाही. असं हातानंच फिरवते भाकरी. आम्ही हातानंच जादा फिरवतो. भाकरी उलटते त्या टायमाला पाणी नाही राहायला पाहिजे, सुकायला पाहिजे सगळं. अतिशय लई बी सुकायचं नाही, मग ते चिरणी पडते भाकरीला. थोडं थोडं ओलसर लागते एवढंच. काय पाणी थांबायला नाही पाहिजे, असं नाही राहायचं ते.
चला दुसरी बी भाकरी भाजून घेतली. आता ही तिसरी भाकरी आहे बघा. तिसरी भाकरी पण टम्मने फुगल्या भाकरी. टमटम भाकरी फुगते. सगळीकडे पसरवून भाजून घ्यायचं, सगळीकडे बाजू. चला बघा कलर कुठं तर चेंज झाले का, पांढरं पांढरं भाकरी येते. चला भाकरी कसं वाटल्या तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला. बाय बाय.